गोंदिया शहर से सटे फुलचूर में ग्रामीण पुलिस स्टेशन के पीछे स्थित मैदान में शंकर पट का आयोजन किया गया। यह शंकर पट 3 दिन तक चला, जिसमें गोंदिया जिले के 175 बैलों की जोड़ियों ने भाग लिया है। आयोजकों ने इस शंकर पट में शामिल हुए 10 विजेताओं को पुरस्कार प्रदान किए। अंतिम दिन इस आयोजन को देखने के लिए लोगों की भारी भीड़ उमड़ी और कार्यक्रम को शानदार प्रतिसाद मिला। हे बघा, आपल्या देशाच्या पोशिंदा आणि ज्या पोशिंद्याला जो पालतो असा आवडता बैलजोडीचा या ठिकाणी आपल्या फुलचूरच्या शंकरपट समितीने या ठिकाणी चांगला एक उत्सव आणि शंकरपटचं या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा यांनी आयोजन केलेलं आहे आणि निश्चित रूपाने आपल्या पूर्ण गोंदिया जिल्ह्यातली ह्या शंकरपटमध्ये सगळ्या जोडी मालकांनी या ठिकाणी भाग घेतला आणि मागच्या 3 तारखेपासून तर आज या ठिकाणी या जोडे जे प्रथम क्रमांकापासून 10 किंवा सगळ्यांनी वैयक्तिक पुरस्कार घेतले, तर निश्चित रूपाने हा शेतकऱ्यांचा खेळ आणि खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी आपल्या शंकरपट समिती फुलचूरच्या वतीनं या फुलचूरमध्ये चांगल्या पद्धतीनं आज शंकरपटचं या ठिकाणी समापन झालेलं आहे आणि सगळ्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा उत्सव आणि शेतकऱ्यांचा सण आणि विशेष करून शेतकऱ्यांचा पोशिंदा जो असतो बैल, त्यांचा हा या ठिकाणी चांगला आनंदोत्सव सोहळा आज याचं समापन झालंय। निश्चित रूपाने ह्या शंकरपटाचं पूर्ण नाव आपल्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि पुनश्च मी फुलचूरच्या वतीनं सगळ्या विजेत्यांना ज्यांनी या ठिकाणी पुरस्कार घेऊन गेलेले आहे त्यांना सगळ्या विजेत्या शेतकऱ्यांना त्यांचं खूप मनापासून त्यांना अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा आमच्या गावातली शंकरपट समिती याच्यापेक्षाही चांगलं जे कमी ह्या वर्षी झाली त्या कमीला सुधारण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी शंकरपट समितीचे सगळेच पदाधिकारी, अध्यक्ष, संयोजक आणि सगळ्या समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी जे अथक प्रयास केला, तर निश्चित रूपाने आज आमच्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंकरपट ह्या नावाने त्याचं रोशन झालंय। मी पुनश्च सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो। आज गोंदिया के फुलचूर गांव में शंकरपट का आयोजन हुआ। यह ग्रामीण जनता के लिए खुशी की बात है और हम आज नगर पंचायत के रूप में रूपांतरित हो रहे हैं,
तो ग्रामीण और शहरी ये मेल का यहाँ पर नवीन पीढ़ी को एक पुराना शंकरपट देखने को मिला जो सीखने लायक है। इस समिति को बहुत बहुत बधाई क्योंकि यह शंकरपट का आयोजन एक छोटा मोटा आयोजन नहीं होता, ये बहुत बड़ा आयोजन होता है जो 3 तारीख को शुरू होकर आज 5 तारीख को यहाँ समापन हुआ। इसके लिए सभी को शुभकामनाएं, जो पुरस्कार प्राप्त हुए वो भी और जो यहाँ पर असफल हुए उनको भी। निश्चित में आने वाले समय में हमारी ये समिति दिन दुगनी रात चौगुनी जैसी प्रगति करती वैसी बहुत बड़ा आयोजन अगले साल और सुधारते हुए करेंगी। इसी के लिए शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। शंकरपट समितीद्वारे 3 दिवसाच्या एक भव्य पटाचं आयोजन आम्ही केलं होतं। पूर्वपट समितीच्या माध्यमानं आमच्या इथं 3 दिवसामध्ये 2 दिवस सेकंद असले आज फायनल झाला। आपल्या इथे 170च्या 75 जोड्या इथे आले ना। एक चांगल्या प्रकारे एक पूर्ण पटाचं आयोजन झाला। एक शहरापासून फक्त 1 किलोमीटर गावापाशी आम्ही आहो। इथे एक चांगला पटाचं आयोजन करण्यात आला। इथे जे संस्कृती धरोहर आमची जे खेड्याची असते ते आज आपल्या शहराला लागून पण जीवित आहे। आता सध्याला आपला फुलचूर गाव हा गाव नसल्यामुळे आता सध्या कालच आमच्या गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे। आम्ही शहरात एक सहभाग झालो तरी पण आम्ही गावखेड्याचे जे संस्कृती धरोहर आहे ते चालवत आहोत। एक अशा चांगल्या प्रकारे एक चांगला नियोजन झालेला आहे पटाचा। कोणत्याही जोडी मालका व पटप्रेमी यांना कोणताही दुःख व्हावं असा कोणताही काम केलं नाही। पट समितीकडून पुष्कळ चांगलं एक आयोजन केलं आम्ही।